पुरणाचा स्वयंपाक म्हणजे नक्की काय असेल, हा प्रश्न नेहमी मला पडला. तर सांगायचं असं, मी कोकणातून पुण्यात स्थायिक झाल्यावर पुरणाचा स्वयंपाक हा शब्द बऱ्याच वेळा माझ्या कानावर पडला. पुरणाचा स्वयंपाक, त्यात पुरणपोळी असणार हे समजत होतं. पण प्रत्येक वेळी काही सणवार असला की माझ्या पुण्याच्या मैत्रिणी पुरणाचा स्वयंपाक बनवायच्या आणि मला म्हणायच्या, आज तुझ्याकडे नाही का पुरणाचं जेवायला? मी म्हणायची, नाही, प्रत्येक सणाला आमच्याकडे पुरणपोळी नसते. मग एक दिवस तिने मला बोलवलं पुरणाच्या स्वयंपाकाला आणि तेव्हा मला समजलं की जसं कोकणात प्रत्येक सणाला काहीतरी वेगळा गोड पदार्थ असतो, तसं इथे बहुतेक सणाला स्पेशल म्हणून पुरणाचा स्वयंपाक असतो. आणि त्यात पण प्रत्येक विभागामध्ये पुरणाचा स्वयंपाक हा वेगळा असतो. खरंच विभाग बदलला की रीतिरिवाज, खाण्याच्या पद्धती बदलतात, पण प्रत्येकाची वेगळी अशी आपली खासियत आहे आणि ह्याच गोष्टी जाणून उमजून घेण्यात खरंच सुख आहे. आज मी मराठवाडी सात्विक पुरणाचा स्वयंपाक अनुभवला. तर तुम्ही कुठल्या विभागातून आहात? तुमच्याकडे काय असतं पुरणाच्या स्वयंपाकाला? नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही कोकणातून पुण्यात स्थायिक झाला असाल तर असा अनुभव तुम्हाला आला आहे का? नक्की कमेंट करा.